रस्त्यावर बी आणणार, तुम्ही आमची दादागिरी करून जागा बी घेणार आणि तुम्ही आम्हाला साधा मोबदल्याची नोटीस देणार नाही आणि तुम्ही आम्हाला मोबदला देणार नाही आणि आम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही विकास म्हणणार. त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे त्यांना की विकास याला आमचा विरोध नाही, रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, पाचवा, 1000 टप्पे करा, परंतु ते टप्पे करत असताना ज्यांचे घरं बाधित होत आहे, ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहे त्यांना तुम्ही मोबदला द्या, त्यांना नगद स्वरूपाचा मोबदला. TDR आम्हाला नको, ज्या बांधवाला TDR पाहिजे असेल ते त्याची चॉईस आहे, महापालिका ठरवू शकत नाही. आणि ह्याच महापालिकेला मला आठवण करून द्यायची की ज्या दिवशी राज्य सरकारने हा पार्कली प्लॅन पब्लिश केला तर महापालिकेचे स्टेटमेंट तुम्ही छापले की त्यांनी सांगितलं याच्यात अनियमितता झाली, सरकारने रस्ते बदलले, सरकारने वेगळ्या पद्धतीने केलं. मग जर हा नकाशा फायनल नसेल तर तुम्हाला कोणी स्वप्नात येऊन सांगितलं का? आणि जर तुम्ही एकीकडे कारवाई करता तर महानगरपालिकेमध्ये ज्या शेकडो फायली आज पेंडिंग आहे घराच्या बांधकाम परवानगीसाठी, नवीन रस्त्याच्या नियमाप्रमाणे, नवीन आरक्षणाप्रमाणे, मग त्या बांधकाम परवानग्या तुम्ही का नाही दिल्या याचं उत्तर तुम्ही द्या. की जर आता पप्पू पवार म्हणून अर्जुनचे रहिवासी त्यांनी मला संपर्क केला, ते म्हणजे नवीन नकाशामध्ये माझी जागा वाणिज्यसाठी रहिवासी झाली, मी महापालिकेत अर्ज केला, परंतु ते मला सांगतात की अजून प्लॅन पब्लिश नाही, आम्ही तुम्हाला देऊ. वादित जागीरदार म्हणून आझाद चौकचे आयुक्त जागीरदार त्यांनी मला संपर्क केला, त्यांनी मला सांगितलं की नाही नक्षीने आम्हाला आमचं घर आता रेसिडेन्स झालं आहे, पण महापालिकेने काय तो बोलते नाही प्लॅन पब्लिश नाही, हम परमिशन नाही. म्हणजे एका नकाशाला तुम्ही तोडमोड करता, एक बाजू तुम्ही धरता की परमिशन देता येत नाही, एकीकडे तुम्ही सांगता रस्ता बडा होगा चलो चलो निघलो. शासनाने अनेक ठिकाणी SRA मध्ये मुंबईला काय कारवाई होती, अरे झोपडपट्ट्याला तुम्ही रेग्युलराईज करून घरं देताय, प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे कोणीही बिना घराचं राहणार नाही आणि तुम्ही बिंदासपणे घरं पाडताय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि दुर्दैव आहे की अशी गोष्ट शहरातले सर्वजण उघड्या डोळ्याने करतात.